सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मी पत्रकार सूरज पाटील। सुरू आहे 3 दिवसांपासून शेतकरी आपल्या जमिनीसाठी आपल्या जमिनीच्या भाववाढीसाठी या ठिकाणी आंदोलन करणं, शेतकऱ्यांना स्वतः जमिनीसाठी आंदोलन करावं लागतं हे महाराष्ट्रामध्ये आज पाहायला मिळते। जाणून घेऊया आपण, महिला शेतकरी वर्ग सुद्धा या ठिकाणी आहेत, आजी आहेत, त्यांच्या सोबत या शेतकरी आहेत। आपण कुठून आलात? विक्रमगड तालुक्यातून आलो। वडा प्रांत ऑफिस समोर या ठिकाणी धरणी आंदोलन आजचा 4था दिवस। विक्रमगड तालुक्यातून आपण आलात, आपलं नाव काय? शोभना कोम। शोभना कोम, विक्रमगड तालुक्यातून मुह बुद्रुक गावातून। मुह बुद्रुक गावामध्ये आपण आहात। तर आपण शेतकरी आहात आणि जी काही टॉवर लाईन चाललेली आहे, मग खावडा असेल, कंपनी असेल, अदानी असेल, ज्या काही कंपन्या असतील जे कामं करतायत, तर तुमचं काय नुकसान होत आहे या जाणाऱ्या विद्युत हाय व्होल्टेज लाईन पासून? आमचं नुकसान होत आहे। आमचं जे वाडवडिलांनी आणि 4 पिढ्यांच्या आजोबांनी जी जागा ठेवलेली त्याच्यामध्ये आमची शेती सुद्धा जाते टॉवर लाईन खाली, आणि थोडीशी जागा होती तिथे आमचं घर सुद्धा गेलेलं आहे। ज्या काही कंपन्या असतील जे कामं करतायत, तर तुमचं काय नुकसान होत आहे या जाणाऱ्या विद्युत हाय व्होल्टेज लाईन पासून? आमचं नुकसान होत आहे। आमचं जे वाडवडिलांनी आणि 4 पिढ्यांच्या आजोबांनी जी जागा ठेवलेली त्याच्यामध्ये आमची शेती सुद्धा जाते टॉवर लाईन खाली, आणि थोडीशी जागा होती तिथे आमचं घर सुद्धा गेलेलं आहे, आणि आम्हाला आता दुसरीकडे घर सुद्धा राहायला नाही। ते आम्ही प्रांतांना निवेदन दिलं, तहसीलदारला दिलं, पंचायत समितीला पण दिलेलं निवेदन। पंचायत समितीला सांगते प्रांतांच्याकडे आहे, प्रांतांकडे आम्ही 2 वेळा येऊन त्यांची सहनिशा पण केली। प्रांत सांगतात की त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू, आणि मोरे साहेब कोण आहेत आम्हाला तर माहिती नाही, पण मोरे साहेबांचं आम्हाला नाव सांगितलं, ते येतील, पाहणी करून जातील। गेले 2 महिने झाले तरी मोरे साहेब कोण होते आले सुद्धा नाही, त्यांनी पाहणी सुद्धा केली नाही। जे टावर वाले होते त्यांनी एकदा येऊन पाहणी केली, त्यांना आम्ही आमची परिस्थिती होती ती सांगितली की ही वाहिनी चाललेली आहे, त्याच्या खाली आम्हाला धोका आहे, कारण की जी नाल्यालगत आमची जागा आहे वाडवडिलांची त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरतं। मग शेती करता वेळेस आमची जीवितहानी काही झाली त्याला जबाबदार कोण राहणार? आणि आमचं घर सुद्धा नाही आहे आम्हाला राहायला, मग आम्ही कुठे राहणार? ते सांगतात साईटला तुम्हाला भराव करून आम्ही देतोय, पण तुम्ही भराव करून देणार तरी पण ती जागा अशी आहे की पाण्याने पूर्ण भरतं, नदीचं पाणी जात नाही, त्याच्यामुळे संपूर्ण पाण्याने भरून जाते। आमची शेती सुद्धा खराब होते त्याच्याने, तरी सुद्धा आम्ही थोडीफार होई का नाही ती शेती करतो। लेखी स्वरूपामध्ये तुमचं घराचं नुकसान किंवा जमिनीचा भाव किंवा तुम्हाला लिहून दिलं गेलं का? कोणताचा विचार? आणि साईडच्या लगतची जे टॉवर बसलेले आहे तिथलं काम सुद्धा पूर्ण झाले, तेही टॉवर आहे पाण्यालगत आहे, मग त्या पाण्यालगतचा टॉवर आम्हाला एकदमच हानीचा आहे। त्याच्यामुळे मी सांगते की आम्ही करणार काय? मग तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून, या धरणी आंदोलनाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांपर्यंत काय पोहोचवायचं आहे, काय भूमिका आपली? मला कलेक्टर साहेबांना असं पोहोचवायचं आहे की आम्ही आंदोलन करतो, पण कलेक्टर मॅडम तुम्ही आमची सहनिशा कराल याची आम्हाला खात्री आहे, म्हणून आम्ही तुमची वाट बघत बसलो। प्रांत साहेबांकडे आम्ही 2-3 वेळेस निवेदन ऐकलं त्यांचं, पण आम्हाला त्यांनी काही पर्याय सांगितलं नाही। त्यांनी तुमचं नाव सांगितलं गेलंय की कलेक्टर मॅडम येतील, ते तुम्हाला काय सांगतील ते सांगतील, असं त्यांनी आश्वासन। फक्त ते याचं त्याच्याकडे बोट दाखवत आहेत। हा, तुम्हाला ठोस अशी तुमच्यापर्यंत तुम्हाला लेखी स्वरूपात काय दिलेलं नाही? तर आजचा 4था दिवस आहे, अजून किती आंदोलन झाले तरी तुमची इच्छाशक्ती मोठी राहील का? जोपर्यंत आंदोलन आहे मुलांची आठवण येते का? मुलाची आठवण येते। तर या ठिकाणी बाधित शेतकरी आहेत ज्यांना अपेक्षा आहे की आपल्याला न्याय मिळेल। घर सुद्धा जातं, घराखाली टॉवर लाईन विद्युत ज्या ठिकाणी जात आहे, आणि हे अश्रू आपण पाहू शकतायत महिला वर्गांचे, वयोवृद्ध आजी आहेत। ऐन दिवाळी तोंडावर असताना या ठिकाणी असं खाली बसावं लागतं आणि शासन दरबार इथे त्यांना न्याय मागावं लागतं। दुःख त्यांच्या समोर मात्र व्यक्त करता मात्र लहान मुलांना घेऊन या ठिकाणी शेतकरी वर्ग, महिला वर्ग आहेत, आणि धर्मवीर प्रतिष्ठान, मिलिंद पस्टे आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी या न्याय हक्कासाठी धरणी आंदोलन करत आहेत।
तर पाहत राहा एकत्र सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क. मी पत्रकार सूरज पाटील. पहा कहाणी पालघर जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांची.